छत्रपती संभाजीनगरमध्ये महाराष्ट्राचा महासंकल्प हा विशेष कार्यक्रम पार पडतोय आणि या कार्यक्रमात मंत्री अतुल सावे बोलतात। जाऊया। महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 12,000 विविध कार्यकारी सहकारी संस्था आहेत। या सगळ्या संस्था माननीय अमित शाह साहेबांनी ज्यावेळेस त्यांनी चार्ज घेतला या सहकार मंत्र्याचा, त्यावेळेस त्यांच्या पारदर्शकता आणण्याकरता या 12,000 संस्थांमध्ये काहीतरी पारदर्शकता आली पाहिजे। कुठल्याही प्रकारचं, कारण का आपण आज बघता अनेक ठिकाणी आपण अडचणीत आहोत। कोऑपरेटिव्ह सेक्टरमध्ये आमचे काकासाहेब आहेत नगर जिल्ह्यातले, त्यांची स्ट्रॉंग आहे बँक, पण अनेक अशा संस्था आहेत जिकडे अडचणी येत आहेत आणि त्याच्या मागचं येते की अनलेस यू डू कॉम्प्युटराइज। आणि म्हणून माननीय अमित शाह साहेबांनी या सगळ्या संस्था कॉम्प्युटराइज कराव्या आणि त्याकरता जवळजवळ 500 कोटीचा निधी उपलब्ध करून दिला। कारण की ह्या सगळ्या सहकारी संस्था जर कॉम्प्युटराइज झाल्या तर ऑनलाईन आपण त्याच्यावर कंट्रोल ठेवू शकतो। म्हणजे कंट्रोल इज नॉट बेसिकली कंट्रोल, इट इज यू कॅन मॅनेज। म्हणजे तुम्ही त्याच्यावर एक आज मॅनेज करू शकाल की कुठल्याही प्रकारचा तिकडे गैरव्यवहार होत असेल तर त्या गैरव्यवहाराला कुठल्याही प्रकारे अडचण, म्हणजे त्या बँका ज्या पुढे या किंवा कोऑपरेटिव्ह सोसायटी ज्या अडचणीत येतात, मग भांडणं होतात त्या चेअरमन सदस्यांमध्ये, ते का होतात? बिकॉज सम काही ना काही मिसअप्रोप्रिएट झालेलं असते। त्या होऊ नये त्याकरता प्रत्येक या सगळ्या कोऑपरेटिव्ह सोसायटी आहेत त्या कॉम्प्युटराइज करावा असा त्याचा मागचा उद्देश होता। त्या पद्धतीने मी जसं सांगितलं की ह्या सगळ्यांना म्हणून त्यावेळेस नुसत्या सिंगल बिझनेसवर कोणीच नाही, शेतकरी पण नाही राहू शकत। म्हणून जनऔषधी केंद्र असतील, नागरिक सुविधा केंद्र असतील, पेट्रोल पंप असतील, गॅस एजन्सी असतील, खते बियाणे असतील, कीटकनाशक असेल, असे अनेक जोड धंदे त्या कोऑपरेटिव्ह सोसायटीला, त्या सहकारी संस्थेला आपण देण्याचा, मग कोल्ड स्टोरेज असतील, गोदाम असतील, असे पण अनेक कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या माध्यमातून त्यांना हा धंदा, जोडधंदा परवानग्या दिल्या, ज्याच्या माध्यमातून आज हे करता आलं की या अनेक संस्था त्याच्यामुळे स्ट्रॉंग झाल्या।